अहो वकील साहेब, काय सांगू तुमले. बांधवरीन बी इथला बानगडी इथल्या बानगडी होतीच. पार जीव कटाळी उठेलची. हाय पा, आता त्यानावर तर काही जास्त बोलू शकत नाही मी. हो, बोले बोले पार तोंड दुखायला लाग. तर त्यालेश ना ते एकच पर्यायशी समोरला कितला का बांध करेना कितला काही करेना तो त्यांनाशी आपले काहीच घेणं देणं नाही शे. हो, म्हणजे काहीच घेणं देणं नाही म्हणजे तसे नाही सांगितलं मी. तर आहे बा, समोरला ना जर खरोखरच बांध कोरेल वय ना तर तुम्ही मोजणे टाकू शकतस. हो, तुम्हाला बी 2 पैसे जाते, त्या समोरला ना बी 2 पैसे जाते. त्याला समजाडे सांगा ना भाऊ, मोजणी टाकांची प्रेमात चावळानं भाऊ म्हणा तू असे असे काय तसे काय मोजणी टाकणी पडे भाऊ म्हणा. आता नेहमी नेहमी पैसा टाक म्हणा, मला खरं खरं करू दे म्हणा. तो जर नाही म्हणे पण ना तर समजे घेवा ना काहीतरी घोटाळा असे, मग त्याला सांगा ना भाऊ जर असे जर शे तर तू त्यामुळे नाही सांगितलं ना म्हणा, कारण की तू बांध सारखा आहे शे त्यामुळे तू नाही म्हणता म्हणा. अशा मोकळं तोंड सांगितलं म्हणजे त्यांना पण ते डोक्यात विचार येतील की बाईले आता काय करवा. तो एकतर तो तुम्हाला सांगितले हा भाऊ इथले इथले घे आणि एकतर सांगाई की चला मोजदेश टाकी घेऊ. हा फरक शे, बाकी काही विषय नाही शे. अहो मग त्याला काय पर्याय नाही का दुसरा. आता मोजणी बी टाकेन म्हणी त्याचा सोपा पैसा नाही लागतात ना. त्या उत्पन्न नको न काय नको. हो, नुसता त्या वायबार पैसा घालत बसा ना. त्यापेक्षा 2 शब्द चावळी गेल त्या चांगला ना. रामभाऊ, आता मी त्याला मग काही जास्त बोलू नाही शकत ना रे मग. हो, पाय मना विचार खाल मी ज्या सल्ला होता त्या तुमले दिदी येईल शेत. हो, मग आता तो पुढला तुम्हाला प्रश्न की तुमले नेमकी पर्याय कोणता घ्यावांशी. हो, 2 सांगा त्यापैकी तुमले एक तरी निवडना पडे. हो, एक तरी तुम्ही निवडा ना. त्यापैकी बरोबर कोणता आणि खरा कोणता आणि वाईट कोणता या सर्व गोष्टी दोघीच माहिती समजणार शेतच. फक्त तुमले जो पर्याय शे तो निवडा ना कोणता शे ते तुमनं मत होणं शे. अहो ते कशी शे माहितचे का, आता सर्व विवय ना. हो, एकदा एखादा वर्ष थांबते परत तेच तेच गुळण तीच काळी अशी होई जाई ना. हो मग ती हाय पाय भाऊ, आता तू आपला जवळला मित्र शा जवळला सर्व संबंध आपला चांगला गौरवाशी. हो, त्यामुळे मी तुला सांगस जर असे जर घडी घडी होतोय ना भाऊ तर त्याला एकच पर्याय, सरळ इकी टाकाना दुसरीकडे घे टाकाना. हो, उत्पन्न बी निघत नाही असे तसे तू ना तिकडे. हो, मग 2 पैसा जास्त लाईन दुसरीकडेच घे घेत नाही. इथे जर तुम्ही 5 एकर शे तर जास्तीत जास्त तिथे तुला 2.5 ते 3 एकर येईल. हो, मग तुला जर तेवढीच घेणे जमीन तर मग 2 पैसा लाईन तेवढी घे. पण मग कसे राही भाऊ, तू जर म्हण राहणार ना आता ते कायम ना तसेच शे भाऊ, मग त्याले नो ऑप्शन. आता या सल्ला द्यावा ना कसे तर वकील शाहूस त्यामुळे थोडाफार सल्ला मी तुला देतात. हो, आता बाकी ना सल्ला तुला आता देऊ शकस मी. तुला एकच पर्याय मग अजून तुझं म्हण राहणार ना असे मग त्याला एक परमनंट सोल्युशन शेबू. पण ते कसे शे माहिती का, थोडं रिस्की काम शे. जमीन भेटणं आता मुश्किल शे. कसे शे माहिती का, घेणारपेक्षा भरणार जास्त असे काहीतरी म्हणतच ते जास्त प्रमाणात जायचे. लोकसकडे इथला पैसा बी जायचे भाऊ, इथला पैसा बी जायचे त्या काही करायला तयार शेत आज. हो, चांगला चांगला हायवेवर जमिनी घे टाकतस त्या, म्हणजे किती डेअरिंग करतस लोक. हो, आणि तू शास की तू दुसरीकडे बी जमीन घेवाल नाही म्हणस. मग कस काय आता तुला नियोजन कस काय तू मला सांग आता. मन नियोजन असे होतं की जमीन इकाना बी प्लॅन होता म्हणा. जमिनी किसन बी मस्त प्लॉट ब्लॅट घेऊ असे. पण तो एक विचार करस माणूस की 5 एकर जर आपली जमीन शे तर त्यांना मग प्लॉट फक्त किती स्क्वेअर फीट ना येणार शे, 3000 स्क्वेअर फीट ना प्लॉट येणार शे तेवढा किमतीत. मग आणि जमीन जे घेतली तर किती पट त्यांना जास्त इला गई हाऊ बी माणूस विचार करस. आणि त्यांना प्लस ती जागा घेस नेमकी करा ना काय हा बी मोठा मनासमोर एक प्रश्न उठस. आणि जर दुसरीकडे जर जमीन गेली तर मग तटे काहीतरी आपले उठाठाव करता येईल हा बी एक विचार चालू डोक्यात. आता असे उई जायलशी इथली कॉम्पिटिशन ना काळात जगणं म्हणजे सोपं नाही शे. हो, प्लॉट घ्या हे घ्या ते घ्या. तर प्लॉट घ्या पक्ष म्हणा अजून एक विचार चालू शे. ती जमीन एक दुसरीकडे थोडी पारकाव ना पण चांगली जमीन घ्यावा ना आणि चांगलं उत्पन्न काढा ना. चांगल्या प्रकारे शेती आहे जमली पाहिजे आपली. हो, कारण की कशाशी शेती की सण प्लॉट घेणं हे थोडं मला बरोबर वाटत नाही.
कारण की शेती पाहणार, शेती म्हणजे केवढं मोठं क्षेत्र आहेस आपली. प्लॉटचं केव्हा घे तर तेवढं एवढं मनात भरत नाही ती. दुसरं काही नाही, त्याला लाख डिमांड होई पण मनात भरत नाही, असे विशेष येतो. अरे भाऊ, मनात जरी भरत नाही ना तरी समज तू 5 एकर जमीन विकी, ते 5 एकर जमीन आज किंमत 40 लाख रुपये एकर दर. हो, 2 तर कोटी रुपये येतात का नाही. 2 कोटीना जर तू ना जमीन विकास तर 2 कोटी ना तू काय प्लॉट थोडी घेणार शे. जास्तीत जास्त 50 ते 60 लाख रुपयाना प्लॉट. तर त्यामध्ये तुला 2 प्लॉट घ्यावा लागेल रेणू, बरोबर शे. 50 लाख रुपयाना प्लॉट धरा म्हणजे 1 कोटी रुपयाना तुला प्लॉट. उरेल 1 कोटी काय करतो, उरेल 1 कोटीने 2 ते 2.5 एकर तू जे असे ती शेती घे टाक. चांगल्या प्रकारे चांगला मस्तपैकी जे उत्पन्न नाही अशी जमीन घे. तर ते घेतल्यानंतर मग तू काय कर, तुला प्लॉट राहतील, तू काहीतरी उद्योग व्यवसाय कर तिथे. तू उद्योग व्यवसाय कर, नाही तर मग तुले जर जमत होई तर तेच तू काहीतरी प्लॅन करी टाक. जर नाहीच मग होत तर मग ती इन्व्हेस्टमेंट म्हणून राहू दे. तिना भविष्यात 5 ते 6 वर्षात दुप्पट दाम होऊ शकस. नाही हा म्हणा फक्त अनुभव शे. दुप्पट दाम तर आता शक्य नाही शे पण थोडीफार होऊ शकस. हो, थोडीफार का ना, आता तू समजतो ना 1 कोटी रुपयासाठी अटकेल शेत. कमीत कमी 6 वर्षात तुला 10 ते 15 लाख रुपये तर वाढतात का नाही. हो, तुला एवढा यांना मा कोणी व्याज दर देणार शे का. मग हो विचार करा, थोडं इन्व्हेस्टमेंट अशा जागी करा ना, भविष्यात आपला फायदा होईल. अशा जागी इन्व्हेस्टमेंट करा ना. बर चाल तुला सांगल्याप्रमाणेच करी टाकूत. हा, तर मंडळी या भावना एकदम मोठा इश्यू झाला होता बांधकोराबद्दल. तर या भाऊने मनाकडून एकदम चांगला सल्ला दिला. मी त्याला चांगल्या प्रकारे सल्ला दिला. भाऊसवन काही ठिकाणी बांधून भानगडी सोडून खूप मोठा लोचा विजास, तर त्या लोचा काही करा नाही. त्यामुळे त्या भाऊला शॉर्टकट पर्याय सांगितला मी. हो, डोकाल ताण नाही. हा पर्याय एकदम अतिशय चांगला शे आणि भविष्यात यांना देखील सर्व असले फायदा होऊ शकस. तर मंडळी, हा व्हिडिओ आपला पूर्णपणे काल्पनिक होता. या व्हिडिओ फक्त मनोरंजनसाठी बनवलेला होता. हो, तुम्हाला जो व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक, आपल्या चॅनलले लाल कलर बटनचे सबस्क्राईब नाव तर क्लिक करा आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा. आपला व्हिडिओ कसं काय वाटणार कमेंटमध्ये जरूर सांगा.